तुम्हा मान्य स्वामी ऐसे घडावे, मना माझी प्रतिकूल अनुकूल भावे, विकल्पतया आड काही न येवो, असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो. आज ऐकूया पुण्याचे श्रीयुत भा. रा. वैद्य यांनी लिहिलेली आठवण. श्री माऊली सेवेत रंगी सुरंगतेची आगळीक. नवरात्रात श्रीयुत भाऊराव देसाई यांच्याकडे उत्सव असतो, म्हणून डिस्टेंपर घेऊन 1971 पावसेला गेलो. रंग देणं हा माझा व्यवसाय नसला तरी माऊलींच्या कृपेनं तिनं ही सेवा करून घेतली असा माझा दृढ समज आहे. माऊलींच्या अनुज्ञेनं रंगसफेदीचं काम सुरू केलं. माऊलींची राहण्याची खोली सोडून दर्शन भाग श्रीयुत भाऊराव यांचं देवघर यांना श्री रेडेकर यांच्या मदतीनं ऑइल पेंट, डिस्टेंपर वगैरे देणं पूर्ण केलं. रंग लावण्याच्या अगोदर सर्व जळमटं, घाण, धूळ वगैरे झाडून मग रंग लावीत असे. तदनंतर रंगसामान बरंच शिल्लक होतं, तरी माऊलींच्या स्वगृही उरलेला रंग लावण्याची परवानगी दुसऱ्या दिवशी मागायच्या अगोदरच माऊलींनी माझं मनोगत ओळखून सेवेकऱ्याबरोबर स्वगृही यथेच्छ रंग लावावा असा निरोप पाठवला. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवसापासून माऊलींचं मूळ घर उत्तमपैकी झाडून झटकून जळमट काढून मी आणि श्री रेडेकर यांनी दर्शनी माळा, पडवी, ओटी, देवघर याला रंग लावला. घराची जळमट काढताना माऊलींनी प्रेरणा दिली की अरे, तू माझ्या घराची जळमट काढतोस, पण तुझ्या मनातील वासनारूपी जळमट कधी काढणार? याचं उत्तर त्याच दिवशी संध्याकाळी मी एका साधकाकडील आत्मप्रभा पुस्तक उघडल्याबरोबर माऊलींनी दाखवलं. अरे, सोहमरूपी केरसुणी फिरव म्हणजे मनातील वासनारूपी जळमट जातील. तसंच रंग लावताना माऊली मनात अनेक विचार तरंग उठवीत असे आणि तीच आतून उत्तरही देत असे. अरे, माऊली सात्विक आहे, परंतु हा देह राजस आणि तामसी आहे. याला सोहमरूपी केरसुणी फिरवणं कसं जमणार? माऊलींचं उत्तर, अरे, दूध, फळं वगैरेवर रहा आणि सात्विक हो. तसंच माऊली श्री विश्वेश्वराच्या मंदिरात साधना करीत असत हे श्री रेडेकर यांनी दाखवून दिलं. अशा रीतीनं माऊलींनी रंगसफेदीच्या सेवेच्या निमित्तानं या अज्ञ देहाला मार्गदर्शन केलं. पुण्याला येथील प्रसाद नेण्याकरता मिळाला तर बरं होईल असं मी माझ्या 2 मुलींपाशी म्हणजे चिरंजीव रंजना आणि चिरंजीव उज्ज्वला यांच्यापाशी माऊलींच्या स्वगृही म्हणालो. तदनंतर अनंत निवासात माऊलींचं दर्शन घेऊन निघताना माऊलींची प्लॅस्टरची मूर्ती विकत घ्यावी म्हणून माऊलींच्या खोलीबाहेर मुलींसह पाहत होतो. तेव्हा श्रीयुत बाबूराव देसाई म्हणाले की तुला मूर्ती पाहिजे का? मी हो म्हणालो. तेव्हा ते म्हणाले की वैद्यांनी मूर्ती घेण्याची इच्छा प्रदर्शित केली तर ती त्यांना प्रसाद भेट म्हणून द्यावी असं स्वामींनी आम्हाला अगोदरच सांगितलं आहे. अशा रीतीनं माऊलींची मंगलमूर्ती श्री बाबूरावांनी खोलीत नेली आणि माऊलींच्या परममंगल हस्ते त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून बऱ्याच वेळानं ही प्रसाद भेट आहे असं म्हणून माझ्या हातात दिली.
ह्या देहाकडून काही सेवा, वाचन, मनन, चिंतन होत नसताना पूर्वपुण्याईमुळंच माऊली या भक्तावर प्रेमाचा वर्षाव किती बरे करीत होती. म्हणून सद्गतीत झालो आणि आनंद पण झाला. तसंच मूर्ती घेऊन खोलीबाहेर येतो तो श्रीयुत वसंतरावांनी 2 पुड्या, म्हणजे ज्याच्यात प्रसादाचा शिरा होता, अशा 2 पुड्या माझ्याकडे दिल्या आणि म्हणाले, "एक प्रसादाची पुडी आमच्या घरी पुण्याला द्या आणि एक तुम्हाला दिली. पसायदानातील जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात याची प्रचिती आली. माझी माऊली म्हणजे श्री ज्ञानेश्वर माऊलीच होय, यात कोणतीही शंका या देहाला वाटत नाही." श्रीयुत भा. रा. वैद्य पुण्याचे यांनी लिहिलेल्या आठवणीचा हा होता भाग पहिला. उद्या ऐकूया या आठवणीचा भाग दुसरा. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.